भाविक हो नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यंदाही परमपूजनीय स्वामी विवेकानंद जयंती हा 1925 हा उत्सव कालपासून या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. अनेक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. अतिशय उत्साहाचं प्रसन्नतेचं वातावरण आपण सगळीकडे बघतो आहे. खरं म्हणजे इथे येऊन या व्यासपीठावर बसून महाराजांच्या चरणी एखादा कार्यक्रम सादर करणं याला खरंच भाग्य लागतं. आणि मला असं वाटतं की आज आमची ही कलावंत मंडळी जी आहे, आमचे पद्माकर मोरे गुरुजी जे आहेत, ते खरंच भाग्यवान आहेत की या ठिकाणी सेवा रुजू करण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं आहे. साधारणतः 1965 पासून आपण बघतो आहे की स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा वारसा घेऊन परमपूजनीय सुखदास महाराजांनी हे या ठिकाणी आश्रमाचं काम सुरू केलं. आणि आज जर आपण बघितलं तर आपली नजर, दृष्टी आणि बुद्धी चालू शकत नाही एवढा विस्तार या कार्याचा झाला. विवेकानंदांच्या विचाराचा पगडा इतका होता महाराजांवर की आज अनेक लोकोपयोगी प्रकल्प, शाळा, रुग्ण, दवाखाने असे कितीतरी अनेक केवळ आणि केवळ लोकांसाठी त्यांनी सुरू केले. शेवटी कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी फक्त स्वामी विवेकानंदांचा एक प्रसंग सांगतो आणि मग आपण कार्यक्रमाला प्रारंभ करू. एकदा स्वामी विवेकानंद रडत बसले होते आणि त्यांना त्यांच्या गुरुनी म्हणजे रामकृष्ण परमहंसाने विचारलं की अरे नरेंद्र, तू का रडतोयस? नरेंद्राने उत्तर दिलं की स्वामी, सगळं जग मला वेडं म्हणतंय. परमहंस हसले आणि नरेंद्राला म्हणाले की अरे नरेंद्र, या वेड्या जगाने तुला शहाणं म्हणावं हा तुझा वेडेपणा नाही आहे का? तेव्हा स्वामी विवेकानंदांना आपली चूक कळली आणि नंतर एका भाषणामध्ये स्वामी स्वतः म्हणाले की या जगाला जर शहाणं करायचं असेल तर कोणाला तरी वेडं व्हावं लागतं. आणि आता आपण ठरवायचं आहे की खरे वेडे कोण. आज आपण सगळीकडे जेवढा नजर टाकतो तेवढा असं लक्षात येतं की या आश्रमाचं कार्य आजही इथलं विश्वस्त मंडळ अतिशय कर्तव्यदक्षपणाने हे कार्य नेटाने पुढे नेत आहे. आणि अशा ठिकाणी आज आम्ही सगळेजण बसून या ठिकाणी एक कार्यक्रम देतो आहे. त्याच्यापेक्षा अजून भाग्य ते काय आहे. या कार्यक्रमाला जमलेल्या मी सर्व भाविकांचं मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाला प्रारंभ करूया. समर्थ रामदास स्वामीचा अभंग आपण घेऊया आणि सरांकडून, मोरे सरांकडून ऐकूया आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. हॅलो 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 हॅलो. सर्वप्रथम या उत्सव समिती जी आहे आयोजन समितीचे आभार मानतो. आणि एक सुरुवातीला गणेश वंदन, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरः
शोभेचा एकदा टाळ्या वाजवायला हरकत नाही. इथे बसलेल्यांना आणि बाहेर जे ऐकत असतील त्यांना कदाचित पंडित भीमसेन जोशी आलेत की काय असा भास व्हावा. इतक्या मिळत्या जुळत्या आवाजामध्ये सरांनी हे पहिलं नमन या ठिकाणी सादर केलं. भाविको, एकदा एके ठिकाणी एक 4 ओळी वाचण्यात आल्या होत्या. त्या अशा आहेत की प्रभू का रास्ता बड़ा सीधा है और उलझा भी है. बुद्धि से चलो तो बहुत उलझा, भक्ति से चलो तो बहुत सीधा, विचार से चलो तो बहुत दूर, भाव से चलो तो बहुत पास, नजरों से देखो तो कण कण में और अंतर्मन से देखो तो जन जन में. स्वामी विवेकानंदांचं म्हणणं होतं की या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता असेल तर तो फक्त मानवता धर्म हा श्रेष्ठ आहे. आणि अंतर्मन से देखो जन जन में हे पूर्ण गुरुतत्व जे आहे हे परमपूजनीय शुभदास महाराजांच्यामध्ये होतं. जीव आणि शिव हे एकत्र आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आम्ही फक्त ऐकतो पण त्याच्यावर विचार करत नाही. आणि आपल्याला जी सेवा करायची आहे ती कोणाची करायची आहे हे मर्मसुद्धा त्यांनी जाणलं. कारण त्यांच्या गुरुस्थानी असलेल्या विवेकानंदांकडून त्यांना ही शिकवण मिळाली होती. श्रोतेहो, आमचेही गुरु आहे पण गुरुंनी सांगितलेलं आम्ही कधी ऐकत नाही. संत तुकडोजी महाराजांचा नितांत सुंदर 4 ओळी आहेत. कदाचित आपल्याला माहीत असतील. ते असं म्हणतात की न होत गुरुची पूजा गुरुस गंध लावोनिया, न होत गुरुची पूजा गुरुस गंध लावोनिया, न होत गुरुची पूजा गुरुस हार घालोनिया, होत असे गुरुची पूजा तत्व त्यांचे घेमनी. हे गुरु तत्व काय आहे हे जोपर्यंत आपल्यामध्ये आपण स्वतःमध्ये आणत नाही तोपर्यंत त्या गुरु पूजेला अर्थ नाही. आणि हे मर्म महाराजांनी ओळखलं. आणि म्हणून आज आपल्याला जे दिसतं आहे त्याच्या मागे केवळ आणि केवळ मानवता धर्म. कशी होती विचारसरणी? एक शायर खूप सुंदर वर्णन करतो. तो असं म्हणतो की दिया जरूर जलाऊंगा चाहे मुझे ईश्वर मिले या ना मिले, दिया जरूर जलाऊंगा चाहे मुझे ईश्वर मिले या न मिले, हो सकता है दिए की रोशनी में किसी मुसाफिर को ठोकर न लगे. काय संवेदना होती याच्यात. आणि हा मानवाप्रती असलेला कळवळा, जनांप्रती असलेला कळवळा महाराजांमध्ये होता. त्याच महाराजांना आपण या ठिकाणी नमन करून पुढच्या गीताकडे वळूया. आणि संत एकनाथ महाराजांचा नितांत सुंदर अभंग माझे माहेर पंढरी मोरेश्वर.
यानंतर एक असंच जे आपल्या ओठावर गदिमांनी लिहिलेलं एक नितांत सुंदर अभंग गीत आहे. तसं बोलत होतं, इंद्रायणी काठी देवाची आनंदी लागली समाधी ज्ञानेशाची. मोरे गुरुजींकडून ऐकू.
उजळी राहिले उजळी होऊन उजळी राहिले उजळी होऊन उजळी राहिले उजळी होऊन उजळी राहिले उजळी होऊन मूर्ती सोपान मूर्ती सोपान देवाची लागली समाधी लागली समाधी लागली समाधी लागली एकदा प्राध्यापक अभयजी, त्यानंतर तबलावादक अनंत सरोदे आणि वैभव हंतोडे याच्यासाठी एकदा जरूर टाळ्या वाजवा. कुठल्याही गीताला साथ कशी असावी याचा आदर्श उदाहरण म्हणजे हे 3 कलावंत या ठिकाणी आहे. अतिशय समर्पक अशी चाल, त्याच्यामुळे गाण्याचा गोडवा अजून वाढला. हाच गोडवा आपण पुढे नेऊया आणि संत तुकाराम महाराजांची एक रचना भारतरत्न भीमसेन जोशी यांनी गाऊन अजरामर केलेला आता कोठे धावे मन हे आपण त्याच्याकडे ऐकूया. तुका म्हणे तो देव झाला. आम्ही सुद्धा भक्ती करतो, पण आमच्या भक्तीमध्ये आमचा स्व अजून आहे, आमचा अभिमान आहे, आमचा गर्व आहे. सर्व संतांना देवाची प्राप्ती झाली, आम्हाला होत नाही. याचं कारण असं आहे की आमचं समर्पण तिथे नाही. संतांनी जशी भक्ती केली तशी आपण करू शकत नाही, म्हणून आपण देवापासून खूप लांब आहोत. म्हणून सर्व संतांनी एकच सांगितलेलं आहे की समर्पण भाव ठेवा आणि पुढे जा, यश तुमचं आहे. तेच आपण बरंचसा अभंगातून ऐकूया. वाद्य तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवर, यांची भक्ती कशी होती. त्या अभंगातल्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज असं म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडे. भगवंताचं मुख, पांडुरंगाचं मुख पाहिल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नव्हतं.
किती भक्ती आणि किती समर्पण तुकाराम महाराजांचं असतं. आपलं असं कधी होते का की बा आज देवाचं दर्शन झालं, आज जायचं राहिलं, नाही होत. कारण आमचं समर्पण नाही आहे, तो भाव नाही. आणि जोपर्यंत भाव नाही तोपर्यंत भगवंताच्या जवळ आपण जाऊ शकत नाही. भावे विण देव न कळे निसंदेह. मग हा भाव आपल्या भक्तीमध्ये कसा येईल याचं विवेचन सर्व संतांनी केलेलं आहे, अभंगातून केलेलं आहे. फक्त आम्ही ते पाळणं किंवा करणं एवढं आमच्या हातात आहे, पण तरी सुद्धा आम्ही करत नाही. आम्ही सगळेजण भौतिक सुखाच्या मागे लागलो आहे, त्या भगवंताकडे आमचं लक्ष थोडंसं दूर आहे. पैसा, एक कवी असं म्हणतो, पैसा मेरा परमात्मा, पत्नी मेरा गुरु, बाल बच्चे मेरे साधू संत, औरों के लिए क्या करू. ही आज आमची सगळ्यांची धारणा झालेली आहे. मग त्या भगवंताकडे केव्हा लक्ष द्यायचं. अहो, ज्याच्यामुळे आम्ही आज इथे आहोत, ज्याच्यामुळे आम्ही जिवंत आहोत, ज्याच्यामुळे आम्हाला सगळं मिळतं, तो पहिले. या संदर्भात सर्व संतांनी मारुती रायाचं नितांत सुंदर उदाहरण दिलेलं आहे. मारुती रामरूप झाला, परी रामा सन्निध नाही बैसला, हात जोडूनही उभा राहिला सर्व काळ. बघा कुठे मारुती राया हात जोडूनच दिसलेला रामासमोर. ही दास्य भक्ती, ही समर्पण भक्ती. तशीच भक्ती आपण करावी ही संतांची इच्छा होती. वाद्य एकदाची लागली आहे, आपण ऐकूया. आता कोठे धावे.
थोडं जोरात टाळ्या वाजवल्या तर कलावंताला अजून उत्साह आहे. यानंतर परत एक विठ्ठलाचा अभंग आपण ऐकूया. आम्ही विठ्ठलाचे वारकरी. ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी ठाई ठाई विठ्ठल 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 ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी आम्ही विठ्ठलाचे ठाई पंढरी ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी आम्ही विठ्ठलाचे आम्ही विठ्ठलाचे आता अंतरंग झाले पांडुरंग आता अंतरंग आता अंतरंग झाले पांडुरंग तुळशी माळ गळा होऊन संग तुळशी माळ गळा डोळा चंद्रभाना डोळा चंद्रभाना ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी आम्ही विठ्ठलाचे चालविले जाते जाणे जनाईचे चालविले जाते चालविले जाते फिरवितो जाते ब्रह्मांडाचे तोच फिरवितो जाते ब्रह्मांडाचे गजेरी न कोण गजेरी न कोण ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी
तो शेर ऐसा है कि वक्त की धारा में अच्छे अच्छे को मजबूर होते हुए देखा है। वक्त की धारा में अच्छे अच्छे को मजबूर होते हुए देखा है। कर सको तो किसी को खुश करो, दुख देते हुए तो हजारों को देखा है। श्रोते हो, हा सांगण्याचं कारण असं आहे, जी गोष्ट शेरामधून त्यांनी सांगितली ती कितीतरी वर्षापूर्वी ज्यावेळेला या आश्रमाची स्थापना झाली त्याच्या आधी सुद्धा परमपूजनीय महाराजांच्या लक्षात आलं होतं। आपण प्रारंभी ज्या कार्याचा उल्लेख केला होता आणि अंतर्मनातून जनाजनामध्ये देव बघण्याचं जे आपण सांगितलं होतं त्याचं मर्म या ठिकाणी दिसतं आपल्याला। केवळ मला सेवा करायची आहे म्हणून सेवा करणं हा वेगळा भाग आहे आणि जीव आणि शिव याची पूजा करायची हा भाग वेगळा आहे। आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये सुद्धा समर्पण असतं आपल्या गुरुला समोर ठेवून। विवेकानंदांच्या विचारांचा इतका जबरदस्त पगडा महाराजांवर होता, तिथे समर्पण होतं महाराजांचं सुद्धा। आणि मगाशी आपण या गाण्याच्या प्रारंभी यावेळेला बघितलं, समर्पण असल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही, किंबहुना आपलं कुठलंही कार्य यशस्वी होत नाही। आणि एकदा का समर्पण झालं तर तो गुरु आणि तो भगवंत तुम्हाला काय देत नाही। बंद किस्मत की कोई चाबी नहीं होती, बंद किस्मत की कोई चाबी नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती। जो बंदा झुक जाए गुरु के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती। फक्त समर्पण असू द्या हो, तो काय नाही देत तुम्हाला, सगळं देतो। त्याच परमपूजनीय महाराजांचं आपण एक पद मोरे गुरुजींकडून ऐकूया।
साथी कोई नहीं. पद्माकर मोरे यांच्याकडून ऐकूया.
खाने पीने को पैसा हो खाने पीने को पैसा हो जोरू बंदगी करे जोरू बंदगी करे एक दिन पैसा नहीं मिले तो एक दिन पैसा नहीं मिले तो उल्टा जवाब करे बंदा और बहीन साले सब पैसे के भाई भाई बंदा और बहीन सब पैसे के भाई कोई नहीं है कोई किसी का कोई नहीं है गम पगम गम पगम पनी सब पैसे के भाई कोई नहीं है कोई किसी का कोई नहीं है कोई किसी का कहत कबीर सुनाई सब पैसे के कबीरजींची रचना आपण ऐकली आणि कबीरजींचे दोहे अनेकांना माहिती असतात. कबीरजी एकदा काशीमध्ये हिंडत होते आणि चालता चालता त्यांना जे भेटत होते नमस्कार होत होता आणि कबीरजी त्यांना विचारत होते, अरे क्यों भैया कैसे हो? आणि तो उत्तर द्यायचा की महाराज जी मजे में हूँ लेकिन पैर बहुत दर्द देते हैं. इसका मतलब तू पूरी तरह से सुखी नहीं. मग परत जातात त्याला विचारतात, अरे बाबा तू कसा आहेस? सगळं चांगलं आहे हो, पण घरी पत्नी खूप त्रास देते, अर्थात तू पण सध्या पूर्ण सुखी नाही. असं प्रत्येकजण आपली अडचण त्यांना सांगतो आणि त्याच्यानंतर कबीर एक दोहा रचतात.
आणि त्या दोह्यामध्ये आपल्याला असं सांगतात की कोई तन दुखी कोई मन दुखी चिंता कोई उदास. कोई तन दुखी कोई मन दुखी चिंता कोई उदास. थोडे थोडे सारे दुखी सुखी हरिके दास. ज्यांच्या मुखावर फक्त भगवंताचं नाव आहे, आपल्या सद्गुरूंचं नाव आहे, तो खऱ्या अर्थाने सुखी आहे. आणि मगाशी आपण जे ज्याचा अभिमान गेला तुका म्हणे तो देव झाला, या ओळीचा विचार करताना इथे ते कबीराला सुद्धा लागू पडतं. कबीराची तारीफ करायला ज्यावेळेला सगळे संत त्यांच्याकडे गेले, काही मंडळी त्यांच्याकडे गेली, त्यावेळेला कबीरांनी त्यांना उत्तर दिलं, अरे तुम्हाला प्रेम पाहायचं असेल तर म्हणे तुम्ही त्या जमुनाच्या तिकडे जा, तिथे राधा आहे, गोपिका आहे, त्यांचं प्रेम बघा. कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर. कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर. एक एक गोपी के प्यार में बह गए कोटी कबीर. त्यांचं प्रेम बघितल्यानंतर हजारो कबीर त्यात वाहून गेले. त्यांचं खरं प्रेम आहे आणि हे खरं प्रेम भगवंताला अपेक्षित आहे. असाच एक वेदांत सुंदर अभंग संत जनाबाईचा आपण ऐकूया. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा. जाता सखा तो जाता सखा तो विश्व कृपा करी विश्व कृपा करी जाता सखा तो जाता सखा जाता
असा अंकित भक्ताची मने नाम याची दास मने नाम याची दास मनला मयाची मनला मयाची ओ यानंतर पंडित शर्मा आणि श्रीनिवास खळे यांची एक अप्रतिम रचना आपण ऐकूया सरांकडून. बाजे मुरलिया बाजे. मुख शिखर से धारा धाये राधा हरि सम्मुख लाए सावरिया हरि बासुरिया राधा गोरी सुन भावे बाजे मुरलिया बाजे रे मुरलिया बाजे रे मुरलिया बाजे
एकदा सरांसाठी खरंच जोरदार टाळ्या. श्रोतेहो, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचं ज्यावेळेला निधन झालं होतं तर त्यांना श्रद्धांजली देताना एक जण असं म्हणालं होतं की तुटली तार परत जोडता येईल, तुटली तार परत जोडता येईल, बंद मैफिल परत सुरू करता येईल, पण माझ्या मनात एकच प्रश्न, पंडितजी तुमच्यासारखं कोण काही. सगळ्यांना प्रश्न पडला होता की पंडितजी सारखा आवाज नाही, पण खरं आपलं भाग्य आहे की अशी काही गायक मंडळी आहेत की ज्यांनी पंडितजींच्या गाण्यांना जिवंत ठेवलं आणि जरी आवाज तसा नसला तरी त्या समर्पण भावनेने पंडितजींची सगळी गीतं आतापर्यंत आपण मोरे सरांना ऐकलं. क्या बात. एकदा टाळ्या आमच्या राजेश जोशीसाठी. अप्रतिम बासरी या ठिकाणी आपण ऐकलेली आहे आणि त्याच्या बासरीबद्दल काय म्हणा. जिंदगी फित्र इल्म होकर भी फरते गम मुस्कुराती है, जिंदगी फित्र इल्म होकर भी फरते गम मुस्कुराती है, जैसे बंसरी के सीने में छेद होकर भी वो गीत गाती है. काय अप्रतिम बासरी वादन या ठिकाणी केलं. असंच एक नितांत आवडीचं गीत आपल्यासमोर संत भानुदासांचं ही गवळण आहे. आपण ऐकूया, आपल्याला आनंदही वृंदावनी मिळेल.
वेणुनादे गोवर्धनुनादे ओ वेणुनादे गोवर्धनुनादे वादे Chupasaroni mayurani rage oh chupasaroni chupasaroni mayurani rage chupasaroni mayurani mad pahata bhasati yad varane Vimani vaisoni suti gati Vimani vaisoni suti प्रेम भक्ति मनुदाता पावनी प्रेम भक्ति प्रेम भक्ति वेणुनादे ओ वेणुनादे ओ वेणुनादे गोवर्धनुनादे वृंदावनी परत संत तुकाराम महाराजांचा अभंग सगळ्यांना अतिशय आवडणारा अणुरणीय थोकडा तुका आकाशा
आता एक शेवटची आपली 2-3 अभंग आपण घेणार आहोत. आता संत नामदेवांचा अभंग आपण ऐकूया. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. श्री पद्माकर मोरे गुरुजींकडे. देव
आत्ताच सरांनी जे सांगितलं आहे ते गीत आपण घेतो आहे, पण तत्पूर्वी फक्त 1-2 मिनटं घेतो. कारण सरांचं नाव मी वारंवार घेतो आहे, पण या वादक कलावंताचं नाव मी घेत नाही. म्हणून खरं म्हणजे कार्यक्रम जरी बसून करायचा असतो तरी उठून दिसतो तो या वादक कलावंतांमुळे. हे जर नसते तर नुसत्या गाण्याला अर्थ आला नसता. यांचा सुरेल असा साज, सुरेल बासरी, त्यामुळे त्या गाण्याची रंगत आपली वाढते. इथे तबल्यावर जे बसलेले आहेत अनंत सरोदे, केवळ अकोलाच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वादन आणि त्यांनी रसिकांची वाहवा मिळाली असा आमचा हा उमदा कलावंत. एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या. मृदुंगावर आमचा तरुण छोटा मुलगा तो दिसतोय. एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी प्रचंड प्रगती केली आहे मृदुंग वादनामध्ये. हा वैभव हंतोडे हातरून इथून आलेला आहे, आपल्या दहीहंडा इथून आलेला आहे. माझ्या बाजूला बसले बासरीवर श्री राजेश जोशी, हे सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या बासरी वादनाने प्रसिद्ध आहेत. संवादिनीवर म्हणजे अंगावर ज्यांनी मोरपीस उभं केलेलं आहे आपल्या वादनातून, असे प्राध्यापक अभय मासोदकर या ठिकाणी संवादिनीवर बसलेले आहेत. टाळ संगत कोण करतं मला नाव माहीत नसल्यामुळे यांचं माहीत आहे. प्रणित बोंडे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. आणि आमची माऊली म्हणजे काळे माऊली मागे बसली आहे. अमोल काळे हे स्वतः गायक आहे, कीर्तन करतात आणि अतिशय गुणी असा कलावंत या ठिकाणी बसलेला आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे आपण संत चोखामेळा यांचा अभंग घेऊया. अबीर गुलाल उधळी तरंग.
भक्त जन येती आषाढी कार्तिकी भक्त जन येती यानंतर आपण भैरवी घेतोय विठ्ठलाच्या पायी, कारण 7:30ला आम्ही संपवणार. मगाशी आम्हाला वेळ दिली होती. कार्यक्रम भैरवीनंतर संपणार. फक्त 1 मिनिट आपला घेतो श्रोते. परत एक नितांत सुंदर शेर. एक शायर असं म्हणतो कि ये जरूरी नहीं कि हर समय लबों पर खुदा का नाम आए. ये जरूरी नहीं कि हर समय लबों पर खुदा का नाम आए. वो लम्हा भी इबादत का होता है जब इंसान किसी के काम आए. श्रोते हो, हा याच्यासाठी एक शेर इथे सांगितला. आज आम्ही जे कार्य बघतोय ते फक्त आम्ही माणसांकरता केलेलं बघतोय. देवपूजा हे पूजा हे सगळं, याच्यापेक्षा सगळ्यात सेवा चांगली कोणती आहे तर ती मानव सेवा आहे. हा संदेश आम्हाला शुभदास महाराजांनी दिला. आज आम्ही माणसं एकमेकापासून किती दूर चाललो. एक कवी असा सहज म्हणतो की मेरे शहर में मंदिरों की कमी नहीं है साहब, दिक्कत तो मुझे इंसान ढूंढने में होती है. आम्हाला माणूसच ओळखता येत नाही. माणसापासून आम्ही लांब चाललो. अगदी तुकडोजी महाराजांपासून आम्ही ऐकतोय, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. आम्ही खूप ऐकतो, पण तरी आज आम्ही माणसापासून दूर चाललो. आणि माणसाला जवळ करा, त्याची सेवा करा, हा संदेश आम्हाला स्वामी विवेकानंदांपासून जो मिळालेला आहे आणि अगदी आत्तापर्यंत परमपूजनीय महाराजांकडून मिळाला. त्यांनी सगळं आयुष्य आपलं मानव सेवेमध्ये खर्च केलेला आहे, व्यतीत केलेला आहे आणि आपल्याला एक सुखद असा मार्ग दाखवला आहे. मग आम्ही थोडा तरी प्रयत्न करायला हरकत आहे. खऱ्या अर्थाने आज जर आपण संकल्प करत असेल तर त्या वाटेने जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. हा संकल्प माझ्या मते जास्त महत्त्वाचा आहे आणि मला खात्री आहे की महाराज आम्हाला बळ देतील आणि आम्ही तो सिद्धत्वास नेऊ. या खात्रीने आपण भैरवी ऐकूया. आपणा सर्वांचे त्यातल्या त्यात ध्वनी व्यवस्था अप्रतिम आहे. मला नाव माहीत असल्यामुळे मी घेऊ नाही शकत, पण अप्रतिम व्यवस्था, त्यांचं सुद्धा आभार. रसिकांचे सुद्धा यावेळेला मनपूर्वक आभार. भैरवीने कार्यक्रमाची सांगता. पुनश्च कुठेतरी निश्चित भेट होईल या खात्रीने भैरवी. धन्यवाद.
कळी काळा पार नाही. खऱ्या अर्थानं पद्माकर मोरे गुरुजी ज्या वेळेला गात होते त्यावेळेला अनेकांना, माझ्यासोबत अनेकांना भास झाला असेल की भीमसेन जोशी या ठिकाणी गात आहेत. त्यांचा आवाज आणि भीमसेन जोशी यांचा आवाज खूप साम्य आहे, खूप जवळपास सारखाच आहे. अतिशय सुश्राव्य आणि सुमधुर आवाजातून त्यांनी आपली ही गायन सेवा महाराजांच्या चरणी समर्पित केली. अतिशय चांगले अभंग. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील या. खऱ्या अर्थानं भाविक हो, आपण सुद्धा अशाच प्रकारचे भाग्यवान आहोत. आम्ही भाग्यवान आनंद निधान, झुलते हळूच दत्ताची पालखी, 7 जन्मांचीही लाभली पुण्याई, म्हणूनही जाहलो पालखीचे भोई. मुद्दाम त्यांनी जो अभंग गायला, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल. पांडुरंगाला नामदेवाची ज्या वेळेला परीक्षा घ्यायची होती त्यावेळेला पांडुरंगाने नामदेवाला भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये पाठवलं. ज्या वेळेला नामदेव त्या मंदिरामध्ये जातात त्यावेळेला एक म्हातारा त्या भगवान शिवशंकराच्या पिंडीवर पाय देऊन झोपलेला असतो आणि नामदेव महाराज कडाडतात. नामदेव महाराजांना खूप राग येतो आणि नामदेव महाराज म्हणतात की तुम्हाला कळत नाही का, ही महादेवाची पिंड आहे आणि याच्यावर तुम्ही पाय देऊन झोपलात. त्यावेळेला तो म्हातारा म्हणतो की मग तू माझे पाय उचल आणि या पिंडीवरून बाजूला ठेव. नामदेव महाराज त्या म्हाताऱ्याचे जिथे जिथे पाय ठेवतात तिथून भगवान शिवशंकराची पिंड बाहेर येते. त्या म्हाताऱ्याचं नाव विसोबा खेचर, हे नामदेवांचे गुरु. आणि तिथे नामदेव महाराज लिहितात की नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, म्हणूनही कळी काळा पार नाही. हा जो कळीचा काळ आहे याची आम्हाला भीती नाही आहे, कारण आम्हाला आमचा विठ्ठल सापडला आणि आमचा विठ्ठल म्हणजे कोणतर आमचा गुरु आहे. तसाच आपला विठ्ठल म्हणजे आपली शुकदास माऊली आहे. नामा म्हणे मज विठ्ठल सापडाला, म्हणूनही कळी काळा पार नाही. अतिशय सुश्राव्य असं गायन आदरणीय मोरे गुरुजींनी या ठिकाणी केलं आहे. आपण जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी वाजूया.